मी पूजा पाटील. तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनल पूजा वाईज मध्ये. मी नांदगाव आणि वाडवळीमध्ये आज सप्तकुमारिका मातेच्या हवन सोहळ्यासाठी इथे उपस्थित आहे आणि आपल्यासोबत आहेत उत्कर्ष महिला मंडळातील महिला. अतिशय उत्साही अशा महिलांसोबत आज आपण देवीविषयी त्यांच्या मनातील भावना व्यक्त करणार आहेत तर त्याविषयी आपण जाणून घेऊयात. चला आपण माननीय सौ छाया राऊत ज्या माजी ग्रामपंचायत उपसरपंच होऊन गेल्यात त्यांना आपण देवीविषयीचे महत्त्व विचारूयात. काकी तुम्हाला काय वाटतं देवीविषयी, तुमचं देवीविषयी काय मत आहे? अरे आम्हाला देवीविषयी खूप महत्व आहे की आज आम्ही इथे येतो, देवीची सेवा वगैरे करतो आणि देवीपासून आपल्या आळीतील म्हणजे आळीतील ना सगळ्या यांना देवीचा उत्सव झालेला आहे. ते उत्सव वगैरे करतो आपण आणि देवीचं इतकं आपल्याला हे झालेलं आहे की पहिलं आपल्याला महत्व नव्हतं त्याचं, परंतु या दुसऱ्या कुठच्या बाहेर देशातून बाहेर गावातून ज्या येतात त्यांना पण ही आपली देवी पावन झालेली आहे. ती नवस घेतला का तिचा नवसही पूर्ण करतात आणि त्यांना त्यांचे म्हणजे खरोखर ही देवी आपली जागृत आहे. हातांनी परंपरा जपली त्याच हातांनी आज इतिहास घडवला. उत्कर्ष महिला मंडळ नाव नाही तर एक शक्ती आहे, जिद्दीची, एकतेची आणि संस्कृतीची ओळख आहे. या महिलांनी फक्त कार्यक्रम नाही उभारला तर श्रद्धेला एक नवं रूप दिलं. समुद्राच्या लाटांसारखी त्यांची ऊर्जा आणि देवीसारखी त्यांची शक्ती आज नांदगाव अभिमानाने म्हणतंय हीच आमची खरी ताकद आहे. कार्यक्रम आयोजित करतो दरवर्षी होम हवन उत्सव. तर आपल्यासोबत आता आहेत उत्कर्ष महिला मंडळाच्या अध्यक्ष सौ नीलम नितीन पाटील आपल्यासोबत आहेत. ते आपल्या उत्कर्ष महिला मंडळाचे अध्यक्ष आहेत. मी नीलम नितीन पाटील. समोर मी महिला नांदगाव महिलाची अध्यक्ष महिला मंडळाची. तर आमच्याकडे हा कार्यक्रम म्हणजे आमच्या महिला अगदी हौसेने करतायत. पण हा सप्तकुमारिकेचा जो कार्यक्रम आहे तो मला वाटतं मुरब्याची ती लोक आहेत, मागेली लोक, त्यांचा फार भाव आहे, याच्या श्रद्धा आहे त्यांची. तर ते लोक आहे ना दरवर्षी येऊन साड्या चोळ्या मोठ्या आणि होम हवन असे करतात. सप्तकुमारिका माता म्हणजे 7 रूप पण एकच संदेश, शक्ती. आणि ते शक्तीचं जिवंत रूप म्हणजे आपल्या गावातील महिला. समुद्रात वसलेली देवी आणि जमिनीवर उभी असलेली तिचीच रूप, हीच खरी परंपरा. जिथे माता आशीर्वाद देते तिथे महिला ते कार्यात उतरवतात. ही फक्त श्रद्धा नाही, ही आहे शक्तीची साखळी. देवीपासून महिलांपर्यंत आणि महिलांपासून संपूर्ण गावांपर्यंत. नांदगाव आज अभिमानाने सांगतंय आमच्याकडे देवीही आहे आणि तिची शक्तीही. ब्राह्मणी, महेश्वरी, कौमारी, वैष्णवी, वाराही, इंद्राणी, चामुंडा अशी ही देवीची 7 रूपे. मम्मी बोलली की मला ह्या बाबतीत काय आयडिया नव्हती, तर मम्मी मला बोलली की असं बुद्धी होते देवीला. तर माझे जे 4 वर्ष होते तर तो अभ्यास असतो तो माझा चांगला झाला. मी चांगल्या मार्क्सने पास झाली. त्याच्यानंतर मला जॉबचा प्रॉब्लेम होता, मग तो जॉबही मला लवकर मिळाला. तर मग ते एक देवीमुळेच झालं असं सांगू शकते. हवनाच्या ज्वाळा फक्त पेटत नव्हत्या, त्या श्रद्धेचा अग्नी बनून आकाशाला भिडत होत्या. मंत्रांचा गजर आणि प्रत्येक भक्ताच्या मनात एकच भावना, माता तुझी कृपा असू दे. मंडळाची खजिनदार आहे, भांड्यांचा सगळा व्यवहार बघते आणि आमच्या सगळ्या महिला सगळ्या उत्कर्ष म्हणजे सगळे मजेत राहतात. हा सप्तकुमारिकाचा सोहळा म्हणजे अष्टमी आपलं महालक्ष्मीचं अष्टमीचा होम असतो, त्या दिवशी आम्ही होम साजरा करतो.
बाहेरून भरपूर लोक येतात. बाहेरून आम्ही सगळ्यांना इन्व्हाइट देतात. बॅनर बिनर लावून महाभंडारा महाप्रसाद देतात. आज 15 वर्ष झाले ह्या सोहळ्याला, पण 5 वर्ष झाले हा 6वा वर्ष भंडाऱ्याचा आहे. आपल्यासोबतल्या कार्यकारिणी महिलांनी आपल्याला प्रत्येक गोष्टीविषयी सांगितलेलं आहे आणि ह्या महिला म्हणजे शक्तीचं एक आपल्याला संगम दिसला. ह्या तिघी महिला अगदी म्हणजे म्हणायला गेलं तर सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती मातेचा आपल्याला इकडे एक अनुभव. माझं नाव विनीता विजय पाटील. माझं गाव मुळगाव, माझं माहेरचं गाव नांदगाव आणि सासर भिवडी, पण मी आता सध्या पालघर राहते. मी अगदी म्हणजे छोटी असताना सुद्धा या सप्तकुमारीवरती आम्ही सगळ्या म्हणजे माझ्या मैत्रिणी सगळ्या सासूरवासनी आम्ही अगदी खूप आनंदाने नारळी पौर्णिमेचा सण असला की आंघोळ करण्यासाठी आनंदाने येत होत्या. आणि किती मोठी भरती असली तरी आम्हाला त्याची भीती वाटत होती, कारण या सप्तकुमारिका आमच्यासारख्या कुमारिकेंचं, आमच्या मुलींचं, आमच्या गावाचं ते रक्षण करणार आहेत. सप्तकुमारी ही देवी नवस घेतात, तो नवस पूर्ण ती करतात आणि बाहेर जे पर्यटक येतात तेही त्यांना अनुभव आलेला आहे. ह्या देवी आहेत ना, हे नवसाला पावणारे आहेत आणि त्या वर्षाच्या नवस पूर्ण झाले की सर्व भक्त येतात तिची पूजा करायला पूर्ण. म्हणजे अगदी वर्षभराच्या आतमध्ये आपले नवस पूर्ण होतात. आम्ही हा अगदी अनुभवाचे बोल आहेत. हे बऱ्याच लोकांना अनुभव आहे आणि इथे जेही लोक म्हणतात की हो आमचा अनुभव आहे की आमचा नवस पूर्ण झालाय, अगदी देवी दृष्टांत देऊन स्वप्नातही येते. जेव्हा आपण आपली वाट चुकतो तेव्हा ती आपल्याला वाट दाखवायलाही येते. आणि आता ह्या महिला माता अन्नपूर्णासारख्या इथे छान काम करत आहेत. म्हणजे माझ्या गावाने काय सांगितलंय की महिला हे स्त्री शक्तीचं जे रूप आहे ते फक्त म्हणजे आम्ही देवीच्या रूपात, त्या बसलेल्या देवींच्या रूपातच पूजत नाही, तर आमच्या असलेल्या महिलांचाही आम्ही गौरव करतो, आदर करतो. देवीविषयी म्हणाल तर आम्हाला लहानपणापासून जी आख्यायिका सांगत आलोय आजपर्यंत आम्ही त्यावर विश्वास ठेवणार. आणि आज असं कळते की ही आख्यायिका संपूर्ण महाराष्ट्रभर झालेली आहे. ऐकून खूप आनंद होतो. याचे वेगवेगळे व्हिडिओज येतात, भरपूर सारी लोक येतात, व्हिडिओज बनवतात. त्याच्यामुळे गावाचं नाव सुद्धा आपल्या मोठं होते. आणि या देवींजवळ तर आम्ही लहानपणापासूनच खेळलो. आज तिच्या सोमावर बसायचा मान मिळालाय, खूप आनंद होतो. तिला थोडासा मेडिकल इश्यू होता आणि तिच्या मुलाने त्याच्यासाठी नवस घेतला होता दादाने, आणि तो नवस घेतला आणि तिला तो मेडिकल तिचा जो इश्यू होता तो सॉल्व्ह झाला. सो असा एक अनुभव आहे आमच्याकडे. आपल्या सोबत ज्या महिला उभ्या आहेत ना, ह्या परिचारिका म्हणून कार्यरत आहेत, परंतु मी त्यांना पाहते ना लहानपणापासून मला ते अगदी डॉक्टरच वाटतात. हे आमचे एक दादा आणि आपल्या गावचे जावई उपस्थित आहेत. आपण त्यांनाही विचारूयात त्यांना काय वाटतं देवीविषयी. आज ते अगदी हवनावर बसणारही आहेत. नमस्कार. खूप वर्षापासून इच्छा होती की हवनावर बसावं. म्हणजे आम्ही आहेत फक्त की पूजा होत्या, छानसं सेलिब्रेशन होतं, फोटो बघायचो. पण एक मनात इच्छा होती आपला पण कधीतरी हवनावरती नंबर लागावा. त्या संदर्भात देवीची इच्छा झाली आणि त्यांनी आम्हाला हवनावर बसण्याची विनंती मान्य केली. त्याच्यामुळे आज आम्ही हवनावर बसतोय आणि एन्जॉय करतोय. असं काय आहे बघितला हा अनुभव की इच्छा, प्रचंड इच्छाशक्ती पुढे देवीला ही मानावंच लागलं की तिच्या भक्ताचं, तिच्या मुलाचं तिला ते मान्य करावंच लागलं आणि आज तिने त्यांना तो अनुभव दिलेला आहे. इथे एक जागृत असा साक्षात्कार झालेल्या आपल्यासोबत महिला आहेत. अगदी प्रत्येकाला ह्याचा साक्षात्कार होतो, परंतु ह्या काकूंना अतिशय जास्त देवीने स्वप्नात जाऊन तिला तिचं महत्व पटवून दिलेलं आहे आणि होम हवन त्यांनी चालू केलेलं आहे. आपण त्यांना विचारूया. आजी तुम्हाला काय वाटतं? आम्हाला काय न वाटत होता. आम्ही देवी सांगत होती का सगळे गावाचा देवीचा साजरा करतात, आमचा कोणी काहीच काय करत नाही. मी गरीब बाई होतो. मी देवीला येऊन सांगितला का मी 1 वर्ष करणार, मग तुमचे बिचारे नांदगावकर मग तिकडे करणार. उर्वरित व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया सबस्क्राईब करा.